सुरू झालं हो तर बसा पण येतंय ना चंद्रकांत गायकवाड आणि चंदू ढोणे सलामीसाठी सलामीवीर श्रीवर्धन संघाकडून मैदानामध्ये जात आहेत. क्रिकेटची ही स्पर्धा आहे, जोश आहे मैदानात. क्रिकेटचा हा कुंभमेळा पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये शतक महोत्सवी वर्षानिमित्त पाहायला मिळते. या पतपेढीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 4 ऑगस्ट 1924 साली या संस्थेची स्थापना झाली आणि 100व्या वर्षामध्ये दिमागदार पदार्पण. 100 वर्षापूर्वी स्वर्गीय आदरणीय नाभी दापके सरांनी लावलेलं एक छोटस वटवृक्ष, छोटस वृक्ष आणि त्याचा भला मोठा वटवृक्ष होताना आपण पाहतोय. 350 सभासद या संस्थेचे आहेत आणि 200 कोटीचे भाग भांडवल. आतापर्यंत या पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्यासाठी. सचिन कंटाळे सर प्रथम प्राथमिक षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. 3 षटकाचा सामना असेल. पहिलं षटक थोडासा आवाज दे ना. प्राथमिक पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय सचिन. मर्यादा असणार आहेत या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड क्षेत्ररक्षणाच्या बाहेर असतील. पहिला चेंडू डिफाईन लेग रिजन मध्ये खेळून काढलाय. येतोय प्रेक्षणीय फटका. चौकाराने सामन्याला सुरुवात केली आहे आणि आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना दिली आहे फलंदाज चंद्रकांत गायकवाड यांनी. आपल्या फलंदाजीची सिद्धता स्पष्ट करते. चौकाराने गोड सुरेख सुरुवात श्रीवर्धन संघाची पाहायला मिळते. या अगोदरचा सामना देखील आपण चुरशीचा पाहिला. कर्जत आणि पोलादपूर या 2 संघादरम्यान 13 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि त्या 13 धावा देखील कर्जत संघाने डिफेंड करून स्पर्धेमध्ये प्रथम स्थान लीग मध्ये बरकरार केले. आणि हा काय प्रेक्षणीय फटका आलाय. फुलटॉस चेंडूचा खरपूर समाचार. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रेक्षणीय फटका. षटकार. एक षटकार एक चौकार. काय सुरेख सुरुवात. इक्का दुक्का नहीं, बस चौके छक्के ही लगाएंगे. आए हे जीतने, बस जीत के ही जाएंगे. असंच काहीतरी फलंदाज चंद्रकांत या ठिकाणी आम्हाला सांगतोय. कारण षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या आहेत. प्रेक्षणीय फलंदाजी अफलातून. आता मात्र ओव्हरपिच चेंडू होता. चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षकाला चेंडू भेटतोय. चेंडू पुनश्च जातोय सीमारेषा पार. चौकार. 3 चेंडू मध्ये 14. आम्ही षटकार आणि चौकारच मारणार असंच काहीतरी सांगतोय. आता मात्र कमबॅक करावा लागेल सचिन कंठाळे याला. कारण 3 सचिन शेळके यांना 14 धावा आल्यात. चंद्रकांत गायकवाड हावी झालाय. षटकार आणि चौकारांची आताशबाजी करतोय. आमचे उत्कृष्ट समालोचक नरेश पवार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुंदर चेंडू फुलटा चेंडू ओटा खेळून काढलाय. डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 15. पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा फलंदाज घेतोय. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 15 धावा केल्या आहेत. तो चंद्रकांत गायकवाड याने. चंदू ढोणे प्रथमताच या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. षटकातील अंतिम 4 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. आणखी 2 चेंडू शेष असतील. हवाई फायर. उत्तुंग फटका. चेंडू सीमारेषा पार. आर पार. षटकार. अफलातून फलंदाजी. गोलंदाजाची पिसं काढलीत असं या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण प्रत्येक चेंडू सीमापार धाडलाय. धावसंख्या 21. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. आता मात्र चेंडू ऑफस्टंप वर ठेवलाय. थोडासा ऑफस्टंपच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू ऑफस्टंप यॉर्कर फलंदाजाला पूर्ण बीट केलं आणि षटकाचा शेवट गोड केलाय गोलंदाजाने. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात स्कोअरबुक वर 21. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये 40-45 धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच, फायटिंग मॅच, प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अर्थात घर बसल्या
RS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या आपण पाहू शकतो. दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजीला गोलंदाज सज्ज होणार आहे. कोणाची तीव्रता जास्त आहे. आता मात्र सचिन कंटाळे गोलंदाजीवर आलेत दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्यात. त्यामध्ये चंद्रकांत याने मारलेले 2 चौकार आणि एक उत्तुंग षटकार आणि चंदू ढोणे यांनी मारलेला 1 षटकार याचा समावेश आहे. श्रीवर्धन आणि महाड असा सामना या मैदानावर रंगतोय. सचिन कंटाळे गोलंदाजी मार्कवर आलाय. काल अफलातून फलंदाजी पाहिली आपण. 74 धावा देखील पाहिल्या आणि 63 धावा देखील डिफेंड करताना पाहिल्या. 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज क्वालिफाय साठी असताना ती मॅच देखील आपण पाहिली. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू ने या षटकाला सुरुवात होते. सचिन कंटाळे याच्या उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाजी देखील तितकीच चांगली आहे सचिन चंद्रकांत गायकवाड यांची. चेंडूने बॅटची वरची कडा घेतली आहे. यष्टीरक्षक चेंडूच्या मागे आणि फलंदाज बाद. आ लड़ खुल के मैदान में. दम है तो छक्का लगा, दम है तो चौका लगा, दम है तो विकेट मिला. विकेट पण घेतली, षटकार पण मारले आणि चौकार पण मारलेत आणि झेल देखील घेतलाय. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिहेरी आघाड्यावर एक उत्कृष्ट क्रिकेट या शिक्षक बांधवांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जो अडसर होता धावांमधला तो अडसर चंद्रकांत गायकवाडच्या रूपी दूर केलाय. तो गोलंदाज सचिन कंटाळे यांनी महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. कारण पहिल्या षटकामध्ये अफलातून फलंदाजी केली होती चंद्रकांत गायकवाड यांनी. वैयक्तिक 15 धावा काढून बाद होऊन तंबूत परतलाय. 6 चेंडूचा सामना केला. त्यामध्ये 1 उत्तुंग षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. घनश्याम गायकवाड 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. पहिल्या विकेटची या ठिकाणी भागीदारी ब्रेक होते. सलामीला आलेला चंद्रकांत गायकवाड बाद होऊन तंबूत परतलाय. 6 चेंडूमध्ये महत्वपूर्ण अशा 15 धावा त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. चांगली सलामी दिली आहे आणि या चांगल्या सलामीचा गोड शेवट कशा पद्धतीने करतायत हे येणारे फलंदाज ते पुढील क्षणचित्रात आपण पाहणार आहोत. सचिन कंटाळे पुनश्च एकदा सज्ज होते. राऊंड विकेट मारा करील आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहत असताना फलंदाज घनश्याम गायकवाड. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर टाकलाय चेंडू. पंच निसंकोच त्याला पनिश करणार. जवळजवळ 8व्या 10व्या एसटीवर टाकलेला चेंडू. फलंदाज मात्र बीट होतोय. चेंडू स्क्वेअर टाकला जातोय. दंडित केलं जाते गोलंदाजाला. 1 अवांतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धाव संख्या होते ती 22. आता मात्र सुरेख चेंडू. ऑफस्टंपच्या लाईनला टाकलेला हा चेंडू पूर्णतः बीट केलं फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू टाकलाय. 2 निर्धाव चेंडू आणि 1 महत्वपूर्ण विकेट. सुरेख गोलंदाज, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र स्क्वेअर मारा करतोय. पंच पनिश करतायत, दंडित करतायत. 1 अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. 1 अतिरिक्त चेंडू सचिन कंटाळे यांना टाकावा लागेल. टप्पा गवसणं लाईन अँड लेनने गोलंदाजी करावं लागेल. आता लेग स्टंपच्या दिशेला पंच त्याला पनिश करतायत, दंडित करतायत. वाईट 2 हात फैलावून आम्हाला या ठिकाणी सांगतायत. आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईटचे चेंडू टाकलेत आणि 3 डॉट चेंडू आहेत. मग लाईन अँड लेन जर असेल तर गोलंदाजी सुरेख होते. फुल टॉस चेंडू. त्या चेंडूचा समाचार मात्र या ठिकाणी घेता आला नाही. चेंडू खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. दरम्यान दोन्ही फलंदाज आपला चोर बदलून 1 धाव पूर्ण करतायत. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती 25 धावा. पावशतक धावफलकावर लागले. 1 बाद 25. बाद झालेला फलंदाज चंद्रकांत गायकवाड. 15 धावांची सलामी त्याने दिली. 21 धावांवर बाद होऊन तो तंबूत परतलाय. पहिल्या विकेटची महत्वपूर्ण भागीदारी 21ची आणि आतापर्यंत 4 धावा आल्या दुसऱ्या विकेटसाठी. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतो. यष्टीरक्षक हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. मणगाव कर्जत यानंतर होणारा सामना असेल. टॉससाठी इनिंग संपल्यानंतर माणगाव संघाचा कॅप्टन आणि कर्जत संघाचा कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. षटकातील अंतिम चेंडू शेष असेल.
चेंडू बराच वेळ होते आणि चेंडू अंतर देखील कापतोय, सीमारेषा पार होतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. झेल घेण्याचा अयशस्वी प्रयत्न. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बुकवर लागतायत त्या 14.50 सरासरीने 29. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या आणि या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या आहेत. काय अफलातून गोलंदाजी दिली आहे, त्यामध्ये मला वाटतं 3 वाईटच्या स्वरूपातील धावा आहेत. म्हणजे 3 अतिरिक्त चेंडू देखील गोलंदाज सचिन कंठाळे यांनी टाकले. म्हणजे सचिन शेळके यांनी ज्या धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्या धावांची कसर निश्चितच भरून काढली ती सचिन कंठाळे यांनी. आता मात्र अंतिम षटकामध्ये हावी व्हावं लागेल. डिक्लेअर करून टाका मसाला रद्द झाली म्हणून. तिसरी मॅच ही रद्द झालेली आहे. माणगाव आणि कर्जत यानंतर होणारा सामना असेल. मसाळा संघ अनुपस्थित असल्यामुळे तुम्ही माणगाव का बोलून घ्या. माणगाव आणि कर्जत असा सामना आजच्या सकाळच्या सत्रातील हा तिसरा सामना असेल. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज शिवाजी यादव. पहिला चेंडू सुरेख टाकलाय. फलंदाजाला रूम दिलं नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं. चेंडू बॅट यांच्यात किंचितचा देखील संपर्क नाही आणि जिथे संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्कोर बुकवर आमच्या स्थिरावली आहे ती 29 आकड्यावर. हाणामारीचं षटक आहे. आमचे सुनील गोरेगावकर सर या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे. पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने त्यांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या क्रीडा मंचकावर येऊन आसनस्थ व्हावं. शिवाजी यादव सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहिल्या चेंडूवर जर दाखवलंय. उर्वरित चेंडूवर कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय पाहूया. पुन्हा एकदा सुंदर टप्पा, अचूक टप्प्यावर टाकलेली गोलंदाजी, फलंदाजाला बीट केले. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर तुम्हाला पोहोचायला लागेल. सफलता चुनकर नाही आती मेरे दोस्त, सफलता तक पहुंचना पडता है. त्याचप्रमाणे चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही. चेंडूवर तुम्हाला जावं लागेल तरच धावा येतील. थोडासा स्क्वेअर मारा गोलंदाजाचा शिवाजी यादव आणि एक अवांतर धाव संघाच्या खात्यात भर पडते. पंचांचा इशारा, नो चेंडू. सर्कल मध्ये मला वाटतं 3च प्लेयर आहेत का? 4 प्लेयर सर्कल मध्ये अपेक्षित आहेत. त्याच्यामुळे फिल्डिंगच्या या चुकीमुळे तुम्हाला दंडित केलं जाते. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल गोलंदाजाला. फ्री हिट तर असणार आहे. आणखी एक अपॉर्च्युनिटी. धावसंख्या या 9 चेंडूच्या साहाय्याने वाढते. धावसंख्या होती ती 30. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतोय आणि फ्री हिट देखील आहे. रनआउट व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची विकेट या चेंडूवर नसेल. अंतिम षटक आहे. 2 निर्धावानंतर 1 9 चेंडू. यानंतर होणारा सामना माणगाव आणि कर्जत दोन्ही संघांनी तयार राहायचंय. कॅप्टनना विनंती राहील की इनिंग संपल्यावर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. सुंदर या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. आता मात्र चेंडू भिरकावलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय. गचाळ फिल्डिंग, गचाळ क्षेत्ररक्षण परिणाम स्वरूप 2 धावा मिळतायत त्या श्रीवर्धन संघाला. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 1 बाद 32. आतापर्यंत 11 धावांची दुसऱ्या विकेटची भागीदारी. अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक असतं. सुरेख चेंडू, ब्लॉकल डिलिव्हरी करून घेतली फलंदाजांनी. धावा येऊ शकल्या असत्या या चेंडूवर, परंतु पूर्णतः बीट केले फलंदाजाला. धाव चेंडू टाकला जातोय आणि धावसंख्या स्कोर वर स्थिरावली ती 1 बाद 32 या आकड्यावर. काल मुरुड आणि पेण हे संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेत. काल रोहा, उरण, मुरुड, पनवेल एका संघ ग्रुपमध्ये खेळले, तर पेण, खालापूर, सुधागड, अलिबाग हे संघ एका ग्रुपमध्ये खेळले. प्रेक्षणीय सामने काल दिवसभरामध्ये आपण पाहिले. ऑप्स्टमच्या खूपच बाहेर पंच त्याला पनिश करतायत, दंडित करतायत. एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतोय गोलंदाजाला. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जोडली जाईल. कशाही का होईना आमच्या स्कोरबुकवर धावा येणं गरजेचं आहे, कारण आम्हाला चुरशीचा सामना पाहायचा आहे. धावसंख्या होती 33. अफलातून फलंदाजी काल आपण पाहिली.
सुंदर चेंडू, चेंडू भिरकावलाय कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धावेवर समाधान मानावं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि डोळ्याच्या पापणे लावते ना लावते तो 2 धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. खेळपट्टीवर 20 मीटर मध्ये सुंदर धावगती या दोन्ही फलंदाजांची. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते 35. आता मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय का आणि फलंदाज बाद. आणखी एक विकेट तंबूच्या आसेराला जाते ती श्रीवर्धन संघाची. आणि या विकेटच्या साह्याने गोड शेवट महाड संघाने केलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर बुकवर लागल्यात 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं 12.00च्या सरासरीने टार्गेट ठेवलंय ते महाड संघासमोर. हे टार्गेट 12.00चं म्हणजे प्रति चेंडू 2 धावेची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण असणार आहे. हे 18 चेंडू 36 धावांचं समीकरण महाड संघ यशस्वीरित्या पूर्ण करतोय की 35 धावा करण्यात डिपेंड करतोय तो श्रीवर्धन संघ येणाऱ्या क्षणचित्रात आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी माणगाव संघाचा कर्णधार आणि कर्जत संघाचा कर्णधार आपणास विनंती राहील की टॉससाठी आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. उन्हाची तीव्रता भरपूर आहे त्याच्यामुळे खेळाडूंना विनंती राहील की आपण पाणी भरपूर प्या, कारण संपूर्ण दिवसभर अशाच या रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला ही स्पर्धा खेळायची आहे. काल आपण वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या राठोड सडांची 43 धावांची खेळी त्यांनी या मैदानावर केली होती आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचप्रमाणे वैयक्तिक संघाची धावसंख्या पेण संघाने 3 षटकामध्ये 74 धावा केल्या होत्या. आपलातून फलंदाजी पाहिली संतोष पवार आणि मंगेश कांबळे यांची देखील. काल अनेक खेळाडूंची खेळी या ठिकाणी बहरताना आपण पाहिली आणि त्यांच्या खेळीचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी त्याचप्रमाणे या समालोचन कक्षातून आम्ही तो आनंद लुटला. आज कशा पद्धतीची फलंदाजी आज संपूर्ण दिवसभरात खेळणाऱ्या या संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग तो कर्जत असेल, पोलादपूर, श्रीवर्धन, महाड, माणगाव, तळा हे संघ आज संपूर्ण दिवसभरात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आज कोण वर्चस्व प्रस्थापित करतो या संघांमधून आणि कोण 2 संघ आपल्याला सेमीफायनल आणि फायनल खेळताना पाहायला मिळतील या चषकावर नावं कोरताना दिसतील. 2 संघ तर निश्चितच निश्चित झालेत. ए ग्रुपमधून मुरुड संघ हा क्वालिफाय झालाय तर बी ग्रुपमधून पेण संघ क्वालिफाय झालाय. टॉससाठी यायचं आहे मणगाव संघ आणि कर्जत संघ. कर्जत संघ कॅप्टन टॉसला या आणि माणगाव संघ अर्थात काल दिवसभर परमेश सर त्याचप्रमाणे संतोष सावंत सर, गणेश म्हात्रे सर यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण पूर्ण दिवसभराचं जे निवेदन आहे, जी कॉमेंट्री आहे, समालोचन आहे ते समालोचन आपण ऐकलं. आज देखील सन्माननीय परमेश पाटील सर क्रिकेटचं हे पेण छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि परमेश पाटील सर हे समीकरण कायम आपण पाहिलंय, कारण या मैदानावरची प्रत्येक स्पर्धा त्यांनी समालोचना माध्यमातून या आपल्या विविध शैलीमध्ये त्यांनी ही स्पर्धा कव्हर केली. आणि आज देखील या आमच्या पेठ प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी प्रायव्हेट लिमिटेडच्या स्पर्धेला, या सतत महोत्सवी क्रीडा स्पर्धेला, क्रिकेट स्पर्धेला त्यांचं समालोचन आम्हाला लाभलंय. निश्चितच त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. माणगाव संघ कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. कर्जत संघ टॉससाठी आलेला आहे. आमच्या पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे विद्यमान संचालक विज्ञान पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. माणगाव संघ कॅप्टन गोरेगावकर सर, सुनील गोरेगावकर सर आपले कॅप्टन कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. टॉस केला जाईल आणि नंतर तुम्हाला अवधी दिला जाईल, रेस्ट विश्रांती दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आमचे मान्यवर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आलेले आहेत टॉससाठी. तरी माणगाव संघाला विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. मैदानात सामना सुरू होईल तत्पूर्वी आपण टॉससाठी यायचं आहे. माणगाव संघ, कर्जत संघ माझ्याबरोबर जोडले. कॅप्टन संभाजी पतारे सर पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब
सर्वोच्च खेळाडूचा किताब त्यांनी पटकावला आहे आणि दुसऱ्या मॅचमध्ये माणगाव संघाबरोबर त्यांची भिडत असणार आहे. बघा माणगाव सर, आपण माणगाव संघ जर आपण उपस्थित राहिला नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. आमचे मुख्य अतिथी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. हॅलो, श्रीवर्धन आणि महाड दोन्ही संघाच्या खेळाडू संघाने करा विनंती असेल की आपला 12वा खेळाडू आपण समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे. महाड आणि श्रीवर्धन संघाचे 12वा खेळाडू आपण समालोचक कक्षामध्ये पाठवावं, कारण आपण लाईव्ह प्रेक्षेपण या ठिकाणी करतो मित्रांनो, त्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांच्याच नामोल्लेखन होणं गरजेचं असणार आहे. आमचे विठोबा पाटील सर जातीने ही स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी होईल हे पाहतायत. आमच्या पेणपूर्व भागातील उत्कृष्ट समालोचक अमोल एरणकर आमचे बंधू आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अमोल एरणकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. चला, माणगाव संघ टॉससाठी यायचं आहे. आमचे सन्माननीय चेअरमन रवींद्रजी पाटील यांनी देखील माणगाव संघाची जर्सी परिधान केलेली आहे. मला वाटतं खेळणार असावेत ते माणगाव संघातून किंवा पाठीराखे असतील. अमोल एरणकर सर यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर या. आपलं पेड प्राथमिक शिक्षक पतपेढी सहकारी लिमिटेडच्या वतीने मनपूर्वक स्वागत. चला, टॉस होईल तोपर्यंत मॅच सुरू करायचंय. हॅलो, तर निश्चितच आपण धन्यवाद एरणकर सर साबड्याला. हॅलो, अर्थात प्रत्येक खेळाडूच्या अंगावर जी जर्सी दिसते, जे टी शर्ट परिधान केलेत, ते आपल्या सर्व संचालक मंडळाने पुरस्कृत केलेले आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद द्यावा लागेल. हॅलो, धन्यवाद. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो, साबरेला सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी. हॅलो हॅलो, या टॉससाठी माणगाव संघ कॅप्टन तर आपण निश्चितच बघतोय गोलंदाज श्रीवर्धन संघाचा 12वा खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आपण. गोलंदाज कोण आहे? श्रीवर्धन. आपलं 12वा खेळाडू कृपया पाठवून आपण. कॅप्टन जोडलेले आहेत माणगाव संघाचे. सर नाव परेश अंधारे आणि कर्जत संघाचे संभाजी सर. टॉस केला जातोय. सन्माननीय विज्ञान मोहन पाटील सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टॉस केला जातोय. कॉल माणगाव कॉल. टॉस केला जातोय. हेड डिकॉल टेल. टॉस जिंकलाय कर्जत संघाने. काय निर्णय असेल? गोलंदाजीचा निर्णय. माणगाव कॅप्टन या इकडे. पहिला सामना आपण जिंकलायत. पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलात. या सामन्यात जर विजय संपादन केलात तर निश्चितच ग्रुपमध्ये आपण टॉप राहणार आणि क्वालिफाय होणार. तर काय मानस असेल? नक्कीच सर, पहिला विचार मनामध्ये हाच आहे की क्वालिफाय होणं, परंतु सुनील बैकर सर या ठिकाणी उपस्थित झाले. सुनील बैकर सर, खूप आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. विशाल असेल, खडस सर असतील, बऱ्यापैकी माणगाव संघ अगदी आम्ही मसल्यामध्ये होतो त्यावेळेस देखील तो खूप टफचा संघ माणगाव आहे. त्यामुळे कमीत कमी आम्ही 50च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू.
50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. तर मगाशी मला सांगितलं होतं की 50 मारायची आहे, परंतु आता गोलंदाजी आले, त्याच्यामुळे 50 मारायला 50+ धावा माणगाव संघाला कराव्या लागतील. काही हरकत नाही. माणगाव संघाचे कॅप्टन माझ्याबरोबर जोडलेत. एकंदरीत ही स्पर्धा पाहता स्पर्धेचं आयोजन आणि संचालक मंडळाबद्दल काय सांगाल? प्रथमतः पेन प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे संचालक मंडळ यांनी केवळ कर्ज देऊन, शिक्षकांना कर्ज देऊन त्यांचे जे आर्थिक पाठबळ आहे ते आपल्या सभासदांना नेहमी देत असतात. त्याचप्रमाणे या शतक महोत्सवी वर्षामध्ये त्यांनी या शिक्षकांना कर्ज देण्याच्या व्यतिरिक्त त्यांच्यातील कला, सांस्कृतिक आणि क्रीडा या गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी जे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे त्याबद्दल मी माणगाव टीमच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे 2015 साली रायगड जिल्ह्याच्या वतीनं प्रत्येक तालुक्यातून एक संघ घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यावेळी सुद्धा सर्व रायगड जिल्ह्यातून सर्व शिक्षक तिथे उपस्थित होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारचे क्रिकेट प्रदर्शन केलं होतं. त्याच धर्तीवर यावर्षी या पेन पद्धतीनं सर्व रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना काही व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आजचा या कर्जत विरुद्ध माणगाव यांच्या दरम्यान जो सामना होणार आहे त्यामध्ये आम्ही माणगाव संघ चांगल्या प्रकारे क्रिकेटचं प्रदर्शन करून हा सामना नक्कीच आपल्याला रंजक करून देणार आहोत याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद सर. टॉस जिंकलाय कर्जत संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी पाचारण केले ते माणगाव संघाला. ओव्हर टू माईक कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी आमचे संतोष सावंत सर आणि परमेश पाटील सर जोडलेले आहेत. माईक द्या सर. धन्यवाद. निश्चितच आपण सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मित्रांनो. तत्पूर्वी समालोचक कक्षामध्ये ज्यांचं शुभागमन झाले ते आमचे परम मित्र आणि अर्थात आमचे क्लासमेट आहेत, परंतु माणगाव सोसायटीचे नवनियुक्त संचालक आहेत परेश अंधेरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. परेश अंधेरे आणि चांदे सरांना विनंती आहे की आपण जुनी जाणती मंडळी आहात, त्याच्यामुळे आपला शुभ आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन नवयुक्तांना लाभणं अपेक्षित असणार आहे. 2 मिनिटं. तर निश्चितच आपल्या सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. व्यासपीठावर असलेल्या सर्वच मान्यवर मंडळींचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आणि हॅलो 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 आणि आमचे सन्माननीय अमोल एरंकर सर यांना विनंती करते की आपण कृपया समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. आपण सामन्याकडे वळतोय मित्रांनो. 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांचा आव्हान असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महाड संघ प्रगतीपथावर आपली वाटचाल मात्र सुखकर पाहायला मिळत नाही. अडकळत का होईकडे आपण सुरुवात होते 1-7. पण मला असं वाटतं आमचे नागले सर कळत की ज्या पद्धतीने श्रीवर्धन संघाने प्रथम फलंदाजी केली होती त्यावेळी मात्र पहिल्या षटकामध्ये 21 धावा मला वाटतंय 21 धावा पहिल्या षटकामध्ये घेतल्या होत्या. आणि नंतरचं मात्र या ठिकाणी फलंदाजी ज्यावेळी महाड संघ करतोय त्यावेळी मात्र सुरुवात जी होते ती थोडीशी डळमळीत अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. तर निश्चितच आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत होतोय. आदर्श समितीचे सरचिटणीस सन्माननीय सुरेंद्र मडवे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय सुरेंद्र मडवे सर यांचं सुद्धा या समालोचक कक्षाच्या वतीनं आणि पेन प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जात आहे. आणि विला पाटील सर जे आमचे संचालक आहेत त्यांना विनंती आहे की आपण मनवे सर यांचं स्वागत करावं. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय मित्रांनो. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अतिशय सुंदर या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाजीच्या बाबतीत मात्र श्रीवर्धन संघ आपलं वर्चस्व सिद्ध करतोय आणि महाड संघ मात्र डळमळीमध्ये अवस्था पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू जातो, चेंडू स्थिरावला जातो यष्टिरक्षकच्या हातामध्ये. संघाची धाव संख्या स्थिरावते, संघाची धाव संख्या होते 36 धाव संख्येला प्रत्युत्तर देत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1-8. आता मात्र थोडेसे ह्यूज शॉट खेळावं लागणार आहे, रिस्क घ्यावे लागेल आहे, संघर्ष करावं लागणार आहे. पुन्हा एकदा चेंडू थोडासा ऑफस्टिकचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र चेंडूची उचल करतोय. दरम्यान 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट ज्याला म्हणतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं चापल्य पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. संघाची धाव संख्या 2 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 1-10. परंतु निश्चितच ज्या पद्धतीनं श्रीवर्धन संघाकडून फलंदाजी केली होती चंद्रकांत गायकवाड आणि तत्मान चंदू ढोणे यांनी जी घणाघाती फलंदाजी होती त्याच पद्धतीचा कोणीतरी चंदू मात्र महाड संघामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, जागेवर रूम बनवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र थोडीशी हलकीशी कडा घेतोय आणि चेंडू जातोय सेलिमिड ऑफच्या दिशेनं. दरम्यान फेकी होते 1 धाव कम्फर्टेबली पूर्ण करतायत. संघाची धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 11.
तर निश्चितच अनेक मान्यवर मंडळी आणि अनेक परम स्नेही या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी येत असतील. तळा येथून आले आमचे परमित्र सुनील जिबाईकर यांचं सुद्धा या समालोचक कक्षाच्या वतीनं आणि पेण प्राथमिक शिक्षक पदवीच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा चेंडू मात्र फ्रंटफूट रूम बनवला जातोय आणि अपुरा प्रयत्न होतोय तो मात्र क्षेत्ररक्षकाचा. अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजाने आपलं कौशल्य दाखवलं होतं, आपलं नैपुण्य दाखवलं होतं, प्रावीण्य दाखवलं होतं. सुंदर चेंडू होता, ब्लॉक होल्डरचा चेंडू होता, परंतु चांगलं खेळलं गेलं. परंतु तेवढ्याच पद्धतीचं जे साथ मिळावी लागते ती मात्र क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली नाही. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा चिंचपाडा यांकडून मारा करतोय. सज्ज आहे गोलंदाज अविनाश. आपला दुसऱ्या षटकातील काही चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या होती ती 12. 36च्या धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बिग हिट होते का पाहूया. परंतु आमचे नरेश पवार सर कळवतायत मगाशी ज्या पद्धतीची पहिली विकेट गेली त्याच पद्धतीची सुद्धा दुसरी विकेट सुद्धा गमावून बसतोय तो महाड संघ. आता मात्र महाड संघाच्या आशा पल्लवीत अनिल सारंग सर थोडेसे दुःखाच्या छायेमध्ये कदाचित निषेधात, कारण पाठीराखे आहात आणि पाठीराख्या थोडंसं असं वाटतं एक दुःख्य छक्के बसायला पाहिजेत. हरकत नाही, खेळ आहे. त्याही पेक्षा मगाशी आमच्या दशरथ देरंकर सरांनी कळवलं की पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचा मूळ हेतू असा आहे की शिक्षकांना ऍक्टिव्ह करणं मित्रांनो. तर धावसंख्या होते. दुसरं षटक या ठिकाणी संपतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. अतिशय सुंदर गोलंदाजी केली जाते. पहिलं षटक संपलं त्याला नागळे सर कळवते धावसंख्या होती 7. दुसरं षटक अतिशय सुंदर गोलंदाजी केली ज्याला लय आणि गतीचा एक चांगला ताळमेळ पाहायला मिळाला तो म्हणजे अविनाश मोरे सरांच्या गोलंदाजीतून. फक्त 5 धावा दिला आणि 1 विकेट घेतला, बळी घेतला, ज्याला बळीचा बकरा बनवला. निषेधाचा 2 विकेटचा पतन होतोय आणि आता मात्र समीकरण येत आहे. राहुल मात्र सर आमच्या कळते समीकरण येत आहे 6 चेंडू आणि 24 धावा. म्हणजे प्रति चेंडू मध्ये मला असं वाटतंय चौकार मारणं अपेक्षित असणार आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. श्रीवर्धन संघाचा कौतुक मित्रांनो होत आहे. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी समालोचक कक्षामधून आणि मान्यवर मंडळींकडून, कारण गोलंदाजी जो अटॅक आहे ना मित्रांनो तो प्रत्येक चेंडू खाली राहतोय. फलंदाजाला रूम मिळवण्यासाठी कुठल्या पद्धती जागा दिली जात नाही, कुठली संधी दिली जात नाही आणि संधीचं सोनं करण्याचा प्रश्नच येत नाही. पुन्हा त्या चेंडू निर्धाव जातोय. ऑफस्टॉपचा चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू गल्लीच्या दिशेने भिरकावला जातोय, बाहेरची कडा घेतोय. दरम्यान 1 धाव मिळते ती मात्र प्रतिस्पर्धी अर्थातच महाड संघाला. थोडासा सूर्यनारायण सुद्धा प्रतिसाद देतोय, काय हरकत नाही. पण आपल्या मायेची पाकर मात्र सावळी या ठिकाणी आपल्याला देतोय आणि वातावरण जे आहे ते पोषक ज्याला म्हणू शकतो, पूरक म्हणू शकतो, ते वातावरण निर्माण केलं जात आहे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 36 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना आणि अंतिम चेंडूतील काही षटकातील काही चेंडू बाकी असताना 13. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आपले दोन्ही हात जमीनलगत समांतर करताना सांगतायत की हा चेंडू अर्थातच दंडित करा पाहिजे, पनिशमेंट दिली पाहिजे. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 14. आता मात्र सामना जवळजवळ 70%. 4 चेंडू आणि 22 धावा. आता पुन्हा सुंदर या ठिकाणी कमबॅक करतोय गोलंदाज जाधव. पुन्हा एकदा जाधव चिंचपाडा यांकडून मारा करतोय. समोर आहे तो महाड संघाचा फलंदाज. चेंडू मात्र या ठिकाणी बाहेरची कडा घेतोय आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. 3ऱ्या विकेटचा पतन होतोय. आता मात्र महाड संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय आणि 80-90% जवळजवळ सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करतोय. आपलं स्थान निश्चित करतोय तो श्रीवर्धन संघ. ही मात्र बॉडी लँग्वेज आहे, हा हौसला, हा उत्साह, हा जल्लोष आहे, हा जोश आहे तो श्रीवर्धन संघाकडे पाहायला मिळतोय मित्रांनो. आणि त्याची परिणिती म्हणजे जवळजवळ विजयाकडे आगेकूच करतोय. आता आमच्या नागळे सर कळतात की समीकरण येऊन ठेपतंय ते 2 चेंडू आणि 22 धावा. यानंतर होणारा सामना असेल माणगाव वर्सेस कर्जत. दोन्ही संघाने सज्ज राहायचा आहे. फलंदाज अनिल सर, फलंदाज
सुंदर या ठिकाणी चेंडू अर्थात ऑफस्टकचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने आणि मला असं वाटतं क्या बात आहे क्षेत्ररक्षकाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल मित्रांनो. एफर्ट्स कसं द्यावं. फक्त संघ आपल्या विजयाच्या सभेत येतोय तरी सुद्धा खेळाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा हा क्षेत्ररक्षक काम करतोय. त्यांचं नाव माहिती नाहीये पण जोरदार कौतुक त्या क्षेत्ररक्षकाचं. चंद्रकांत गायकवाड ज्यांनी सलामीची फलंदाजी केली होती. अतिशय अष्टपैलू खेळाडू आणि 2 झेल पकडलेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी सामन्याची औपचारिकता संपते. पंचांचा इशारा येतोय. षटक संपलंय आणि श्रीवर्धन संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. पराभूत संघ महार जरी असला तरी निश्चितच हे लीगचे सामने आहेत त्यामुळे आपल्याला पुढील संधी असणार आहे. आपला काय चुका झाला त्या सुधारणा करून आपण त्याच्यामध्ये आणखीन चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण करू शकता एवढी शुभेच्छा आपल्याला देतोय. आणि पुनश्च एकदा अभिनंदन असेल ते मात्र श्रीवर्धन संघाला. दरम्यान आमचे नवनियुक्त माणगाव पतपेढीचे संचालक सन्माननीय मंगेश जाधव सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि चांदे सरांना विनंती असेल सन्माननीय मंगेश जाधव सरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. आणि अमोल सर आमचे एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत आणि मात्र कॅमेरामॅनची भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. आल्या कॅमेरा अमोल सर क्या बात आहे. तर धन्यवाद. निश्चितच आपण बघतो यानंतर होणारा सामना असेल तो माणगाव वर्सेस कर्जत आणि समालोचक कक्षामध्ये येतील आमचे नरेश पवार सर.